नमस्कार. आपल्या सर्वांचं सांचीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत. आपण आज आपल्या किचनमध्ये सोया मंचुरियन बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. हे पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते, म्हणजे जे आपले सोया चंक्स आहेत ते फक्त प्लेन लागणार नाहीत, त्याला छान टेस्ट लागेल. आणि इथे जे बाजारात सोया चंक्स मिळतात ते मी 3 कप सोया चंक्स इथे घेतलेले आहेत. ते पाण्यामध्ये आपण व्यवस्थित बुडवून घेऊयात. 10-15 मिनिट मी ते व्यवस्थित छान पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता काय फुललेत ते मी एका बाजूला जाळी घेऊन त्याच्यामध्ये काढतेय, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते खालच्या पातेल्यामध्ये जाईल. हे जे सोया चंक्स आहेत हे थोडेसे गार होतात. तोपर्यंत मी लसूण चिरून घेतेय. लसूण सोललाय आणि त्यानंतर तो असा बारीक आपण चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं मी इथे बारीक चिरून घेतेय आणि इथे हिरव्या मिरच्या आहेत 2, त्या सुद्धा अशा उभ्या चिरून घेतेय. हिरव्या मिरच्या चिरून झाल्यानंतर मी इथे 2 सिमला मिरची घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि या अशा पद्धतीने मी चिरून घेते. अर्थात आपण लहान मोठ्या आपल्याला आवडतात तशा आपण त्या चिरू शकतो. तुम्ही इथे बघताय मी इथे साधारण अशा चौकोनी त्या चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कांदे सुद्धा इथे मी 2 घेतलेत आणि ते सुद्धा असे साधारण मोठे मोठे चिरून घेतलेत चौकोनी आकारामध्ये. हे काही मी वेगळे करत बसत नाहीये, ते आपण जेव्हा कढईमध्ये फोडणीला टाकू तेव्हा ते वेगवेगळे होतील. तर त्यानंतर थोडंसं आलं आणि लसूण मी खलबत्त्यात कुटून घेते, अर्थात मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकतो. आता हे जे सोया चंक्स आहेत हे गार झालेत, ते मी पिळून घेतेय. आता हे पिळून घेताना तुमच्या लक्षात येत असेल मी खूप पिळत नाहीये, एकदम घट्ट असे अगदी सावकाश थोडेसेच पिळून घेतेय. यामुळे त्याचं मॉइश्चर जे आहे ते व्यवस्थित राहतं त्याच्यामध्ये. तर हे अशा पद्धतीनं आपण सगळे सोया चंक्स पिळून घ्यायचे. ते एका मोठ्या बोलमध्येच घेतलेत मी, कारण आपण हे सोया चंक्स जे आहेत त्यांना मॅरिनेट करून घेणार आहोत. तर जे लसूण आणि आलं आपण बारीक कुटून घेतलंय ते याच्यामध्ये घेतेय. इथे लसणाचे प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं. त्यानंतर डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस इथे मी घेतलेला आहे. आणि एक साधारण 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ इथं घेतलेलं आहे. ते व्यवस्थित या सगळ्याला लावून घ्यायचंय, या सोया चंक्सला लावून घ्यायचंय. छान असं कोटिंग करून घ्यायचंय त्याचं. तांदळाचं पीठ नसेल तर मैदा वापरला तरी चालेल. आता इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये हे सोया चंक्स आहेत ते आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. मी इथे हे तळून घेणार नाहीये, कारण हे तळले तर ते चिवी असे होतात, त्यामुळे शक्यतो ते शॅलो फ्राय करायचे. बारीक गॅसवर हे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. हे सोया चंक्स शॅलो फ्राय होतात तोपर्यंत दुसऱ्या एका मोठ्या कढईमध्ये मी तेल घेतेय. तेल एकदम कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जो लसूण चिरून घेतला होता तो घ्यायचा. गॅस मोठाच ठेवायचा. लसूण अगदी थोडासा परतला की लगेच याच्यामध्ये सिमला मिरची घालायची. सिमला मिरची सुद्धा थोडीशी परतायची आणि लगेच याच्यामध्ये आपण कांदा घालायचा. त्यानंतर डार्क सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस याच्यामध्ये घालायचा. त्यानंतर इथे मी केचप सुद्धा घातलेला आहे आणि 1 टीस्पून विनेगर इथे घातलेला आहे. आता हे सगळं आपण परतून घेऊयात. आता इथं मी केचप जे आहे ते साधारण 4 टीस्पून वगैरे घातलेलं आहे. त्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड करून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत.
आणि ही स्लरी आपण याच्यामध्ये ओतूयात आणि हे परत एकदा मिक्स करूयात। आता इथे आपल्याला ग्रेव्ही जेवढी हवी आहे त्याच्या अंदाजाने पाणी घालायचं, लागेल तसं पाणी ॲड करायचं आणि त्याच अंदाजाने साधारण ही स्लरी बनवायची, म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण त्या प्रमाणातच ठेवायचं। तर मी इथे अगदी फार काही पातळ ग्रेव्ही करणार नाहीये, थोडीशी ग्रेव्ही मी इथे करते। तुमच्या लक्षात येत असेल घट्टपणा आहे त्या ग्रेव्हीला, कॉर्नफ्लॉवरची स्लरी जी आपण घातली आहे त्यामुळे छान असा घट्टपणा येतो, तर तो एक ॲडजस्ट होईल एवढं पाणी मी याच्यामध्ये घातलंय। याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आता मी सोया चंक्स शॅलो फ्राय करून घेतलेत ते याच्यामध्ये घालूयात आणि हे सगळे सोया चंक्स व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात। गॅस मोठा असल्यामुळे सगळी प्रोसिजर पटपट होते, खूप इझी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि इतकी टेस्टी लागते, मुलांपासून आपल्या सगळ्यांना खूप आवडते आणि त्यातल्या त्यात हेल्दी रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा। आता इथे मी थोडीशी कांद्याची पात घालते आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेते। अगदी सोपी, छान आणि पटकन होणारी हेल्दी अशी रेसिपी आहे ही। तर तुम्ही इथे बघू शकता आपले हे सोया मंचुरियन तयार आहेत। तर आज ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात। धन्यवाद।